पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेससाठी सर्वे करण्यात आलाय। या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर अखेर किंवा जानेवारी 2026 पर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता रेल्वे विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे। पुणे नांदेड वंदे भारत एक्सप्रेसला कोर्डवाडी येथे थांबा मिळणार असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी आणखी एक वंदे भारत मिळणार आहे। तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचीही पुण्याला जाण्याची सोय होणार आहे। सध्या नांदेड ते पुणे हे सुमारे 550 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल 10 ते 12 तासांचा प्रवास करावा लागतोय। मात्र वंदे भारत एक्सप्रेसमुळे हा वेळ केवळ 7 तासांवर येणार आहे। त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे। त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना नांदेडला जाण्यासाठी आणखी एक गाडी मिळणार आहे। सध्या पनवेल नांदेड ही एकच गाडी आहे। ही गाडी रात्री 11 वाजता बार्शीला येते। वंदे भारतमुळे सोलापूरकरांनाही नांदेडला कमी वेळेत पोहोचण्यासाठी आणखी एक गाडी मिळणार आहे। नांदेड, लातूर, धाराशिव, कुर्डवाडी, दौंड आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर वंदे एक्सप्रेसला थांबे असतील। वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे। यामुळे केवळ प्रवासाचा त्रास कमी होणार नाही, तर रोजगार, शिक्षण आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे। सेमी हाय स्पीड ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत। हाय स्पीड वायफाय, वातानुकूलित चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार